70च्या दशकात मी पुण्यात होतो तेव्हाची ही गोष्ट। कॉलेज शिक्षण संपून नुकताच नोकरीत कन्फर्म झालो होतो। आता एखादी मैत्रीण असावी आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करावं असं वाटण्याचं ते वय होतं। प्रेम म्हणजे काय, ते कशाशी खातात याविषयी फारशी माहिती नव्हती। त्याच काळात राज कपूरचा बॉबी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता। तो चित्रपट बघून मात्र त्याबद्दल अधिकच आकर्षण निर्माण झालं आणि प्रेम वगैरे कशाला म्हणतात ते हळूहळू समजायला लागलं। बॉबी पाहिला तेव्हा वाटायला लागलं की प्रत्येकाची एक बॉबी हमखास असतेच। एखाद्याची बेसनात हात भरलेली असते तर एखाद्याची शेणात हात भरलेली असते आणि आपणही अशी एखादी बॉबी कुठल्या तरी पिठात बरबटलेल्या हाताने आपल्या केसावरची बट मागे घेत आपल्या समोर येऊन उभी राहिलीच तर तिला लगेच आय लव्ह यू म्हणायचं आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करायचं। आणि कोणाचाही अगदी तिच्या आई वडिलांचा विरोध झाला तरी आणि तशीच वेळ आली तर शेजारच्या काकू मामी किंवा आत्या यांच्या मदतीने बॉबीला मोटरसायकलवरून पळवून घेऊन जायचं। त्यासाठी मोटरसायकल लागते याचा विचारही न करता मनोमनी मी पक्क ठरवून ठेवलं होतं। बस आता अभ्यासात नोकरीत कशातच मन लागेना, अन्न गोड लागेना, बादशाही बोर्डिंगचे पडलेले पैसे वाया जाऊ लागले। डोळ्यासमोर सतत कुठली तरी बॉबी कुठल्या तरी पिठात बुडवलेले हात घेऊन उभी असल्यासारखी दिसू लागली। कोण असेल आपली बॉबी, कुठे असेल ती, कशी असेल, विचार करून मेंदूचा पार भुगा व्हायची वेळ आली। आणि एक दिवस मला बॉबी भेटली। त्याचं काय झालं, मी पुण्यात कॉट बेसिसवर मित्रमंडळ हॉल परिसरातल्या ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो त्या आमच्या वसतिगृहाच्या बाजूलाच एक टुमदार दुमजली बंगला होता। बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक छान प्रशस्त बाल्कनी होती। हा बंगला कुणा विनायक प्रांजपे नावाच्या बड्या सरकारी अधिकाऱ्याचा होता। रोज संध्याकाळी आम्ही ज्यावेळी आमच्या रूमच्या बाल्कनीत येऊन उभं राहत असे त्याचवेळी एक 19-20 वर्षाची मुलगीही त्या बंगल्याच्या बाल्कनीत उभी असायची। ती त्या बंगल्याच्या मालकाची मुलगी होती। त्याचवेळी आम्हीही काही रूममेट्स संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर आमच्या रूमच्या बाल्कनीत रस्त्यावरच्या गमती जमती बघत उभे राहत असायचो। मला रस्त्यावर दिसणाऱ्या हालचालीवर मजेशीर कॉमेंट्स करायची सवय होती। मी केलेली कॉमेंट बघून बहुधा तिला ऐकू यायची, कारण त्यावरती खुदकन हसायची। माझे रूम पार्टनर तर मला सांगायचे की तू ऑफिसमधून परत यायची वेळ झाली की ती बाल्कनीत येऊन उभी राहते। सुरुवातीला मला ते खरं वाटलं नव्हतं, पण नंतर मी जेव्हा नजर ठेवल्यावर माझ्याही ते लक्षात आलं। ती सारखी माझ्यावर लक्ष ठेवून असायची, माझ्या कॉमेंट्सना हसून दाद द्यायची। मलाही त्यात गंमत वाटू लागली। माझ्या सर्व रूम पार्टनर्स तर मला कायम तिच्यावरून चिडवायचे आणि तिलाही ते आवडत असावं। आम्हाला रोज सकाळी चहासाठी शेजारच्या उडप्प्याच्या हॉटेलमध्ये जायला लागायचं, पण आम्हा सगळ्या रूम पार्टनर्सना रोज रोज चहासाठी त्या हॉटेलला जाण्याचा कंटाळा आला होता। त्यामुळे चहा रोटेशननं रूमवरच करायचं ठरवलं। आमच्यातल्या एकाकडे इलेक्ट्रिकची हॉट प्लेट होती। साखर, चहा पावडर, कपबशा, गाळण वगैरे सगळं तुळशीबागेतून आणून झालं। एक आठवडा एकानं दूध आणायचं, एकानं ते तापवायचं आणि एकानं चहा करायचा असं ठरलं। आणि एक दिवस माझा दूध आणायचा क्रम आला। रोज सकाळी मित्रमंडळ हॉलजवळच पाटणकर नावाचं एक कुटुंब राहत होतं, त्यांच्याकडे दूध मिळायचं। मी रोज तिथे दूध आणायला जाऊ लागलो। एक दिवस असाच मी दूध आणायला गेलो असताना पाटणकर काका तिथे दुधाच्या बूथवर पेपर वाचत बसले होते। काय गोवंडे, कसं काय चाललंय, चहा जमतोय ना करायला, पाटणकरांनी गमतीनं विचारलं। हो ना जमतोय, काय झालंय, मी खूप छान चहा करतो, या कधीतरी प्यायला। दुधाची पिशवी हातात घेतच मी म्हणालो आणि परत निघालो। इतक्यात गोवंडे, माझं एक काम करा ना, तुमच्या हॉस्टेलच्या शेजारीच परांजपे नावाचे एक सरकारी अधिकारी राहतात, त्यांच्या घरी एवढी ही दुधाची पिशवी देता का? त्यांची मुलगी वृंदा रोज येते दूध आणायला, पण आज अजून आलीच नाही। अच्छा, म्हणजे रोज गच्चीत उभ्या राहणाऱ्या मुलीचं नाव वृंदा होतं तर? हो देतो की, मी म्हणालो आणि पाटणकरांनी दिलेली दुधाची आणखीन एक पिशवी घेऊन मी तिथून बाहेर पडलो। परांजपेंचा बंगला आमच्या हॉस्टेल शेजारीच होता। मी दारावरची बेल वाजवली। बऱ्याच वेळानं परत एकदा बेल वाजवल्यावर आले आले अशा आतून हाक ऐकू आली आणि लगेच पाठोपाठ कोणीतरी दार उघडलं। एक मुलगी दात घासायचा ब्रश तोंडात अडकवून दाराच्या आत उभी होती। तोंडात पेस्ट तशीच दिसत होती। कोण हवंय तुम्हाला? तोंडातली पेस्ट बाहेर ओघळणार नाही याची कशीबशी खबरदारी घेत तिनं विचारलं। उत्तरादाखल मी फक्त हातातली दुधाची पिशवी पुढं करत म्हणालो, पाटणकरांनी दिली, तुमच्या घरी द्यायला सांगितली। हो सॉरी, तुम्ही आत या ना, बसा मी आलेच, असं म्हणत दुधाची पिशवी हातात घेऊन ती ललना आत पळाली। मी मुकाट्यानं सोफ्यावर बसून राहिलो। इतक्यात ती परत आली। आता चेहरा, केस वगैरे अगदी छान सावरून आली होती। सॉरी मी मगाशी जरा अवतारातच होते। आज रविवार आहे ना, रविवारी मी जरा उशिराच उठते।
दाराची बेल वाजली तेव्हा मी ब्रश करीत होते. मला वाटलं माझे पप्पाच आले आहेत, म्हणून मी होती तशीच पळत आले. तुम्हाला विचित्र वाटलं असेल ना? नाही, तसं काही नाही, जरा गंमत वाटली इतकंच. पण तुम्हाला या अवतारात बघून मला बॉबी चित्रपटातली डिंपल कपाडिया आठवली. फरक इतकाच की ऋषी कपूर जेव्हा दारावरची बेल वाजवतो तेव्हा ती दार उघडते, तेव्हा तिचे हात पिठाने भरलेले असतात. आणि आज जेव्हा मी तुमच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा तुमचे तोंड टूथपेस्टच्या फेसानं भरलेलं होतं, म्हणून गंमत वाटली, एवढंच. सोप्यावरून उठून निघताना मी म्हणालो. त्यावर ती एकदम खुदकन हसली आणि म्हणाली, काहीतरीच तुमचं. मी रूमवर परत आलो, पण डोळ्यासमोरून तिचा तो गोड चेहरा जातच नव्हता. किती छान दिसत होती ती त्या अवतारात. बॉबी, माझ्या मनात असलेली हीच ती बॉबी. फरक इतकाच की हिचे हात कुठल्या तरी पिठात घातलेले दिसत नव्हते, तर तोंड टूथपेस्टच्या फेसानं भरलेलं होतं. अरे पण मी तर आय लव्ह यू म्हणायला विसरलोच की. धाडसच झालं नाही, बघू परत कधीतरी, असं म्हणत मी माझ्या मनाची समजूत काढली. त्यानंतर मी रोजच दूध आणायचं काम माझ्या रूम पार्टनर्सकडून मागून घेतलं. कधीतरी माझी बॉबी मला भेटेल या आशेने, आणि एक दिवस मला ती भेटलीच. मी पाटणकरांच्याकडून एका हातात दुधाची पिशवी आणि दुसऱ्या हातात पाटणकरांच्या बागेतून तोडून आणलेलं लाल गर्द गुलाबाचं टपोरं फुल धरून आमच्या हॉस्टेलकडे येत होतो. इतक्यात ती समोरून येताना दिसली. छान गोरापान तजेलदार चेहरा, गालावर लाडीकपणे रेंगाळणारी गोड खळी, कपाळावर रुंजी घालणारी, बॉब केलेल्या केसांची एक बट एका हाताने सावरत आणि दुसऱ्या हातातली बास्केट मागे पुढे खेळवत आपल्याच तंद्रीत ती येत होती. तिला बघून मी थांबलो आणि म्हणालो, हाय बॉबी. तिनं चमकून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, ओ हाय, तुम्ही होय. आणि हे बॉबी काय? अहो, मीच परवा तुमच्या घरी दुधाची पिशवी द्यायला आलो होतो. म्हटलं ओळखताय की नाही? आणि बॉबी म्हणालो, कारण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, ती बॉबी चित्रपटातली पिठाने माखलेल्या हाताची डिंपल. आणि तोंडात टूथपेस्टच्या फेसानं भरलेला तुमच्या तोंडाचा तोबरा बघून मलाही तुम्हाला बॉबी म्हणावंसं वाटलं. असं म्हणत मी हातात धरलेलं गुलाबाचं फूल तिच्या पुढं धरलं. अय्या, किती छान, थँक्यू. मी पुढं केलेलं फूल हातात घेत ती म्हणाली, तुम्ही पण रोज दूध न्यायला येता का पाटणकरांच्याकडे? मी विचारलं. हो, मी रोज सकाळी पर्वतीला जाते आणि येताना दूध घेऊन येते. ग्रेट, मी पण उद्यापासून पर्वतीला यावं म्हणतोय. तुम्ही किती वाजता बाहेर पडता? मी हसून विचारलं. मी बरोबर 6 वाजता बाहेर पडते, सूचकपणे इशारा देत ती हसत हसत निघून गेली. आणि मग दुसऱ्या दिवसापासून घड्याळाचा पहाटेचा 5चा अलार्म लावून भराभरा सगळं आवरून नित्यनेमाने पर्वतीला जाण्याचा माझा उपक्रम सुरू झाला. मग रोजच तिची भेट होऊ लागली. एक दिवस पर्वतीवरून येताना आम्ही पायथ्याशी एका पायरीवर बसलो. तू काय करतोस रे? तिनं मला विचारलं. मी एका विमा कंपनीत आहे. आणि तुझ्या घरी कोण कोण असतं? आणि मुळात तू हॉस्टेलला का राहतोस? वृंदानं विचारलं. अगं, माझं गाव इचलकरंजी, आमचं घर तिथं आहे. मला इथं जॉब मिळाला म्हणून इथं हॉस्टेलला राहतोय. पण का गं, असं का विचारलंस? मी प्रश्न केला. तसं नाही रे, पण असं किती दिवस भेटत राहायचं आपण? माझ्या बाबांची आता बदली होणार आहे मुंबईला, तिथं त्यांना फ्लॅट मिळणार आहे. लवकरच आम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावं लागेल. पुढं काय करायचं ठरवलं आहेस तू? तुला माझ्या बाबांना भेटावं लागेल, नाहीतर आपण इथंच थांबलेलं बरं. किती स्पष्टपणे बोलत होती वृंदा. पुण्याच्या मुली भलत्या सडेतोड असतात असं ऐकलं होतं, ते आज प्रत्यक्षात अनुभवलं. आणि तुझ्या बाबांनी परवानगी दिली नाही तर? मी प्रश्न केला. मग मला मोटरसायकलवरून पळवून न्यायचं, त्या बॉबी चित्रपटातल्या ऋषी कपूरसारखं. वृंदानं लगेच सोल्युशन देऊन टाकलं. यावर मी काय बोलावं हेच मला कळलं नाही. मी नुसतीच मान डोलावली. तिला कदाचित माझ्याकडून लगेच होकाराची अपेक्षा असावी, पण मी पुढे काहीच बोलत नाही हे बघून ती ताडकन उठून ओके बाय असं म्हणत परत फिरली. मग असे प्रसंग वारंवार यायला लागले, पण मला याच्या पुढे पाऊल टाकायचं धाडस मात्र झालं नाही, कारण त्यावेळेला मी कुणीच नव्हतो. एका अपघातात एका मनुष्याच्या मृत्यूला कारणीभूत झालेला आणि शिक्षण अर्धवट सोडलेला पुण्यासारख्या ठिकाणी महिना 250 रुपये पगार असलेला मी तिला कसा रिस्पॉन्स देणार होतो? आणि मग मी ठरवलं, तिला स्पष्ट कल्पना द्यायची की मी सेटल होईपर्यंत तुला काही वर्ष थांबावं लागेल. आणि एक दिवस मंदिराच्या पायरीवर बसून मी तिला याची कल्पना दिली. माझं बोलणं ऐकून ती ताडकन उठली आणि म्हणाली, का केलंस असं? त्यावर तिचा हात धरून तिला मी थांबवलं आणि म्हणालो, वृंदा, तुला काय वाटतंय? मी जरी तुझ्या बाबांना भेटलो असतो तरी दिली असती का परवानगी त्यांनी आपल्या लग्नाला? शक्यच नाही. मग त्या बॉबीतल्या ऋषी कपूरसारखं मोटरसायकलवरून पळवून न्यायचा ऑप्शन दिला होता की मी तुला? त्या बॉबीतल्या ऋषी कपूरसारखं वृंदा सहज बोलून गेली. पण त्यासाठी आधी मला कुणाच तरी मोटरसायकल पळवून आणावी लागेल. मी खोटं खोटं हसत उत्तर दिलं. मग चोरून आणलीस की सांग मला, असं म्हणत तनतन करत ती निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिचं बाल्कनीत उभं राहणं बंद झालं. तिच्या वडिलांची मुंबईला मंत्रालयात सचिव पदावर बढती होऊन बदली झाली होती.
ते कुटुंब तिथून निघून गेलं तसं माझंही बाल्कनीत उभं राहण्याचं आकर्षण संपलं. का कुणास ठाऊक आता रूमवर चहा करायचा कंटाळ येऊ लागला आणि एक दिवस तो बंदही झाला. आणि एक दिवस अचानक तिचा माझ्या ऑफिसमध्ये फोन आला. माझं लग्न ठरतंय, मुलगा आर्मीत कॅप्टन आहे, तुला मोटरसायकल मिळाली असेल तर लगेच ये, असं म्हणून तिनं फोन बंद केला. त्यानंतर 4-1 वर्षे गेली असतील. माझी इचलकरंजीला बदली झाल्याची ऑर्डर आली होती. त्यामुळे आमच्या वसतिगृहात रोज निरोप समारंभ सुरू होते. मला इचलकरंजीला जायला काही दिवसच राहिले होते. 25 डिसेंबर 1974 माझ्या वाढदिवसाची तारीख होती ती. त्या दिवशी पुण्यातला माझा एक जिवलग मित्र प्रमोद थत्ते रूमवर आला आणि म्हणाला, चला आज तुझा वाढदिवस साजरा करू, तुला माझ्यातर्फे ट्रीट व सेंड ऑफ, मस्तपैकी 7 लाऊंजला जेवाय जाऊ आणि त्यानंतर रात्रीचा शो बी आहे, आर चोप्राचा धुंद. मी आपली तिकिटे काढूनच आणली आहेत. मस्त सस्पेन्स थ्रिलर आहे. सुरुवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका या कॅटेगरीतला. प्रमोदनं मला काही चॉईसच ठेवला नव्हता. त्या रात्री 7 लाऊंजला मस्तपैकी जेवण झालं. जेवण उरकून आम्ही अप्सरा थिएटरपाशी आलो. पण आम्ही येईपर्यंत चित्रपट सुरू झाला होता. अंधारात चाच पडतच आम्ही आमच्या खुर्च्यावर जाऊन बसलो. शेजारच्या खुर्चीवर कोण बसलंय ते अंधारात नीट ओळखू पण येत नव्हतं. कुणीतरी जोडपं बसलं होतं एवढंच कळलं. मध्यंतर झाल्याने एकदम थिएटरमधले लाईट लागले. इतक्यात बाजूच्या खुर्चीवरून कुणीतरी ओरडलं, आय्या तुम्ही. मी चमकून बघितलं. तीच होती ती रुंदा परांजपे. अरे रुंदा तू, बाबांची परत पुण्याला बदली झाली वाटतं, मी आश्चर्याने विचारलं. नाही, माझं लग्न झालं, आता मी पुण्यातच असते, मुकुंदनगरमध्ये राहते. हे माझे मिस्टर कॅप्टन शेखर बर्वे, आर्मीमध्ये आहेत. तिनं माझी तिच्या मिस्टरांशी ओळख करून दिली. पण कॅप्टन बर्वेंना ते फारसं आवडलं नसावं. कॅप्टन बर्वे एका पायाने अधू होते. बहुतेक कुठल्या तरी युद्धात त्यांनी एक पाय गमावला असावा. हॅलो, ग्लॅड टू मीट यू, मी अशोक गोवंडे, मी यांच्या शेजारीच राहत होतो, असं म्हणत मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. ग्लॅड टू मीट यू टू, असं उत्तरादाखल ते म्हणाले खरे, पण लगेच एक्सक्यूज मी असं म्हणत काहीतरी आणायला म्हणून बाहेर गेले. तुम्ही उशिरा आलात वाटतं, नेहमीप्रमाणेच. सुरुवात चुकली तुमची. तुम्ही आलात तेव्हा सिनेमा सुरू झाला होता. ते बाहेर गेल्यावर मिस्किलपणे टॉमना मारत ती म्हणाली, तू कशी आहेस? उत्तरादाखल मी रुंदाला विचारलं. छान, अगदी या चित्रपटातल्या नायिकेसारखी. माझी अवस्था तिच्यापेक्षा फारशी वेगळी नाही, असं काहीशी पुटपुटली. म्हणजे? मला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध न झाल्यानं मी विचारलं, ते जाऊ दे, पण मला एक सांग, तुला तुझी बॉबी मिळाली की नाही अजून? तिनं हळू आवाजात मला विचारलं. मी त्यावर काहीच बोललो नाही. इतक्यात कॅप्टन हातात पॉपकॉर्नचे पॅकेट घेऊन आला आणि रुंदाकडे बघत म्हणाला, हॅव इट, आणि माझ्याकडे बघत मला उद्देशून म्हणाला, झाल्या का एक्स गर्लफ्रेंडशी गप्पा मारून? येताना बहुतेक तो आम्हाला बोलत असलेलं पाहत होता. हे त्याच्या बोलण्यावरून आणि कपाळाच्या आट्यावरून स्पष्टपणे दिसत होतं. अहो काय बोलता हे, वी आर जस्ट फ्रेंड्स. रुंदा त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. ओ जस्ट शट अप अँड वॉच द मूवी. हातातल्या कोबड्या खाली ठेवून आपल्या खुर्चीवर बसत त्यानं रुंदाला सुनावलं. इतक्यात सिनेमा परत सुरू झाला आणि मी परत माझ्या चेअरवर जाऊन बसलो. पण माझं सिनेमात लक्ष लागतंय कुठं? मी तिच्या टोमण्याचा आणि तिनं तिची तुलना चित्रपटातल्या नायिकेशी करणं या सगळ्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो. सिनेमा संपला. आम्ही परत निघालो. परत जाताना रुंदा माझा निरोप घेण्यासाठी आमच्याजवळ आली व डोळ्यात पाणी आणून मला उद्देशून म्हणाली, बघितलंस चुकीच्या सुरुवातीचा शेवट कसा होतो ते, असं म्हणत ती नवऱ्याची वाटही न पाहता जपाजपा पावलं टाकत निघू लागली. पाठोपाठ तिचा नवराही माझ्याकडे रागानं बघत लंगडतच वेट असं म्हणत तरातरा तिच्या मागे गेला. मी सुन्न होऊन नुसता बघतच राहिलो. आता कुठं मला तिच्या या चित्रपटातल्या नायिकेपेक्षा माझी अवस्था काही वेगळी नाही या तिच्या विधानाचा अर्थ कळला होता. मला तिला सांगावंसं वाटलं, रुंदा सुरुवात तर मी मुद्दामूनच चुकवली होती, पण तुझ्या बाबतीत त्याचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं. आणि बॉबी म्हणशील तर तुझ्या रूपात मला खरंच ती मिळाली होती, पण तेव्हा माझ्याकडे तुला पळवून घेऊन जायला मोटरसायकल तरी कुठं होती? चित्रपटात आणि प्रत्यक्ष आयुष्यात हाच तो फरक असतो. बघू भविष्यात काय लिहून ठेवलंय माझ्या ते, असं मनाशीच म्हणत मी माझ्या मित्रासमवेत थिएटर बाहेर पडलो. शेवटी जीवन म्हणजे तरी काय आहे? एक धुंद से आन आहे और एक धुंद में जान आहे. तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या इजी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.